नमस्कार मित्रांनो, परमार्थ वाचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्री स्वामी समर्थ। समर्थ रामदास स्वामी हे एक महान संत, तत्वज्ञानी आणि रामभक्त होते। त्यांच्या जीवनाचा आणि कार्याचा मुख्य उद्देश होता लोकांना रामभक्तीच्या मार्गावर नेणे आणि त्यांच्या जीवनातून सकारात्मक बदल घडवणे। समर्थ रामदास स्वामींच्या रामभक्तीचे स्वरूप आणि त्यामागील तत्वज्ञान अत्यंत गहन आणि प्रेरणादायी आहे। त्यांच्या रामभक्तीच्या विविध अंगांचा आढावा आपण घेणार आहोत। आपल्या जीवनाचा संपूर्ण भाग रामभक्तीसाठी अर्पण केला। समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीमध्ये रामाची उपासना, आत्मज्ञान आणि सामाजिक सेवा यांचा मोठा महत्त्व आहे। रामभक्तीचा मार्ग। समर्थ रामदास स्वामींच्या मते रामभक्ती म्हणजे केवळ मंत्र जपणे किंवा पूजा अर्चा करणे नव्हे, तर ती एक जीवनशैली आहे। त्यांनी रामकृष्ण या नावाच्या उच्चारणातच संपूर्ण आनंद मिळतो असा विश्वास ठेवला। सतत रामस्मरण, रामजप। रामस्मरण म्हणजे रामाचे नाव सतत उच्चारणे, हेच भक्तीसाठी अत्यंत प्रभावी मार्ग आहे। समर्थ स्वामी म्हणतात, रामाचे नाव घेतल्याने मन शुद्ध होते आणि आत्मा उन्नत होतो। आत्मज्ञान आणि रामभक्ती। रामभक्ती म्हणजे केवळ बाह्य पूजा नव्हे, तर आत्मज्ञानाची एक गहन प्रक्रिया आहे। समर्थ रामदास स्वामींनी आपल्या शिष्यांना तत्वज्ञान शिकवले, ज्यामध्ये आत्मा आणि परमात्मा यांचे एकत्व स्पष्ट केले आहे। समर्थ रामदास स्वामींच्या रामभक्तीवरील शिकवणी। समर्थ रामदास स्वामींच्या शिकवणीतील काही मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत। रामाचे नाव घेण्याचे महत्त्व। त्यांनी राम नाव घेण्याचे किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट केले। राम नावातच ब्रह्म आहे असे त्यांनी म्हटले आहे। सेवा ही भक्तीची सर्वोत्तम पद्धत। समर्थ स्वामींच्या मते इतरांची सेवा करणे ही रामभक्तीची सर्वोत्तम पद्धत आहे। धैर्य आणि संयम। रामभक्तीमध्ये धैर्य, संयम आणि श्रद्धा हे अत्यंत आवश्यक आहेत। रामभक्तीचे समाजातील स्थान। समर्थ रामदास स्वामींनी केवळ धार्मिक बाबतीतच नव्हे, तर सामाजिक सुधारणा करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली। त्यांनी लोकांना आत्मनिर्भरता, न्याय आणि सत्यतेचे महत्त्व पटवून दिले। समर्थ रामदास स्वामींची प्रमुख ग्रंथे। समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली काही प्रमुख ग्रंथे म्हणजे दासबोध। हे ग्रंथ भक्ती, ज्ञान आणि योग या विषयांवर आधारित आहे। मनोपदेश। हे ग्रंथ आत्मशुद्धी आणि आत्मज्ञानावर प्रकाश टाकते। समर्थ रामदास स्वामींची रामभक्ती ही केवळ धार्मिक भक्ती नव्हे, तर ती एक जीवनशैली आहे। त्यांच्या शिकवणीमुळे आजही लाखो लोक त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत आहेत। मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनेलला लाईक, सबस्क्राईब जरूर करा। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्री स्वामी समर्थ।